गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं आहे माझं हे बरोबर आहे ना। आणि हे कोणी सहसा तुम्हाला दाखवणार नाही, सत्य घटनेवर आधारित हे कशामुळे झालं काय झालं मी तुम्हाला सांगतो। मी हे बघा बरोबर, हे पोट फुगवलं नाही काय नाही, हे असं आहे ओके। हे दाखवायला नाही पाहिजे पण दाखवतो मी, कारण याला सुद्धा हिंमत लागते सत्य दाखवण्याचं। आणि याच्यासाठी काय झालेलं हे मी तुम्हाला सांगतो। अगोदर मी ऑनलाईन म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला माझं वजन दाखवतो, पूर्वी किती होतं ते पण सांगतो ना। हा शर्ट त्यावेळेचाच हे लक्षात ठेवा, म्हणून मी मुद्दाम आज घातलाय हे असा। तर आता मला मोबाईल जवळ घ्यावा लागेल, त्याच्यासाठी हा एक मोबाईल दुसरा एक मोबाईल आहे ना, हा मी जवळ घेतोय ओके। आणि ऑनलाईन मी माझं वजन दाखवतोय। हे 0 झालेले बरोबर। आता मी उभा राहतो त्याच्यावरती, थोडं वागतोय खाली। 73.1 वजन झालेलं आहे माझं। म्हणजे किती वाढले हे बी सांगतो। पहिलं माझं 66 किलो होतं, लक्षात ठेवा ओके। थँक्यू। हाय, मी तुम्हाला आता ऑनलाईन माझं वजन पण दाखवलंय, कशामुळे वाढले ते पण सांगतो तुम्हाला, थोडक्यात सांगतो। काय असं माहिती का, एक पिक्चर होता, म्हणजे तो तुम्हाला मी नंतर त्या पिक्चरचं नाव वगैरे सगळं मी दाखवतो, ह्याच क्लिपमध्ये दाखवतो। काय होतं, दर दिवाळीला मी फ्रीस्टाईल म्हणजे लाईफस्टाईल जी असती पूर्वीची माझी होती, म्हणजे ज्यावेळेस वजन वाढलं होतं त्यावेळेची लाईफस्टाईल, म्हणजे त्याला आम्ही फ्रीस्टाईल म्हणतो। ती फ्रीस्टाईल मी दर दीपावलीला करत असतो। दर दीपावलीला माझं थोडंफार वजन वाढत असतं, परंतु यावेळेस जास्त वाढलं। त्याचं कारण सांगतो मी। का जे न्यूट्रिशन असतं ते मी तर फॉर्म्युला 1 हा नेहमी घेत होतो, आत्तापर्यंत घेतोय, परंतु बाकीचा फॉर्म्युला 2 आणि जे टार्गेटचं जे न्यूट्रिशन आहे ते मी बंद केलेलं होतं। साधारणतः 2 महिने मी बंद केलेलं होतं ते, त्याच्यामुळं हा परिणाम आहे। आणि वर्कआउटसुद्धा मी केलेलं नव्हतं, काही दिवस करायचो, काही दिवस असं टंगळमंगळ चालायची, खूप दम लागायचा। दम लागण्याचंही कारण न्यूट्रिशन नसल्यामुळं आणि 2 टाईम दाबून जेवायचो, आणि त्यामुळं मग हे सगळं काही वाढलं आहे वजन। म्हणजे मला ते टार्गेट मला माहिती आहे का वजन वाढल्यानंतर काय करायचं, याचा अनुभव मला पूर्वी आलेलाच आहे ना। 66 किलो म्हणजे 88 किलोवरून मी 66वर आलो होतो, म्हणजे 22 किलो मी माझं वजन कमी केलेलं होतं। परंतु दर दीपावलीला मी फ्रीस्टाईल म्हणजे काय असं, भरपूर खा आणि भरपूर वजन वाढवा, हे मी करून पाहिलं। आणि हा प्रयोग सहसा तुम्हाला कोणी दाखवणार नाही, पण मी दाखवला आहे, कारण मला त्याची ज्ञान झालेलं आहे। मला ते ज्ञात आहे का बा वजन वाढवायचं कसं आणि कमी पण कसं करायचं। तर भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपण नवीन असेल या चॅनलवर तर सबस्क्राईबसुद्धा करा ओके। थँक्यू। आत्ता तुम्ही माझं ऑनलाईन वजन किती झालं हे पाहिलेच आहे। 73.1 होतं, म्हणजे साधारणतः 7 किलो वजन माझं वाढलेलं आहे यात मागच्या 3 महिन्यामध्ये। कारण मी फ्रीस्टाईल म्हणजे काय, सगळं खायचं आणि सगळं काही करायचं, परंतु न्यूट्रिशन फॉर्म्युला 1च फक्त चालू होतं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे। आणि जे टार्गेट न्यूट्रिशन आणि बाकीचं जे न्यूट्रिशन असतं हे सगळं मी बंद केलेलं होतं। आणि दीपावलीमुळं मी ते फ्रीस्टाईल, दरवर्षी हा माझा कार्यक्रम असतो, दरवर्षी भरपूर खायचं आणि भरपूर म्हणजे सगळं काही, आणि व्यायामसुद्धा नॉर्मल करायचा। परंतु आज तारीख किती आहे, आज तर 20 तारीख आहे आज, आणि गुरुवार आहे ना, आज अमावस्या आहे, लक्षात ठेवा। मराठी महिन्यामध्ये अमावस्या आहे, आणि महिना म्हणजे जर तुम्हाला सांगायचं ठरला तर नोव्हेंबर चालू आहे बरोबर। आणि माझं हे जे टार्गेट आहे माझं, मला स्वतःला मी बांधून घेतलेलं आहे का आपल्याला हे वेट 66वर केव्हा यायचं, तर ते साधारणतः फेब्रुवारीच्या एंडला मी हे कम्प्लिटली करणार आहे। कारण 1 तारखेला माझं म्हणजे काय आहे हे तुम्हाला पण लगेच सांगतो। 1/3/1959 माझी जन्मतारीख आहे, म्हणजे 1/3/2026ला मी किती वर्षात होतो ते त्या दिवशी सांगेन तुम्हाला। आणि आता जो व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे याचा म्हणजे हा बिफोर आफ्टर, तर आफ्टर मी सुद्धा असंच ऑनलाईन तुमच्यासमोर येणार आहे। आणि मित्रांनो, आत्ताचा हा व्हिडिओ मी तुम्हाला लगेच शेअर करतोय, आणि हे काचसाठी तुम्हाला ते स्मरणात राहावं, आणि तो व्हिडिओ तुम्ही जपून ठेवा। आणि आपण भेटूया म्हणजे 1/3/2026ला, त्यावेळेस मग ह्या डिटेल बिफोर आफ्टर सगळं काही मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। आणि चॅलेंजवर सांगतो की त्या दिवशी म्हणजे 1 तारखेला माझ्या जन्मदिवशी मी माझं वजन मेंटेन परत 66वर आणणार आहे। हे नक्कीच चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे, आपणही स्वीकारा। असेच आपले व्हिडिओ बघत चला, आणि नवीन अपडेट मी तुम्हाला समर्पण करत आहोत, दाखवत आहोत। माझा उद्देश असा आहे की मी जे करतो ते तुम्ही का करू नये, म्हणून चला भेटूया पुढील व्हिडिओसाठी ओके।
होय, नटरंग या चित्रपटासाठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या भूमिकेनुसार वजन वाढवले आणि नंतर कमी देखील केले होते. वजन वाढवणे चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी ज्यात त्यांनी पैलवान म्हणजेच कुस्तीगीर म्हणून भूमिका केली होती, त्यासाठी त्यांनी सुमारे 15 ते 20 किलो वजन वाढवले होते. आणि वजन कमी करणे त्यानंतर दुसऱ्या भागात त्यांनी नाच्या म्हणजे तमाशातील एक स्त्री पात्र होतं, त्याची भूमिका करण्यासाठी त्यांनी 17 ते 20 किलो वजन कमी केले होते. हा त्यांच्या अभिनयातील समर्पण आणि भूमिकेसाठी केलेली शारीरिक मेहनत होय.